हाय सर्वांना, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. चॅनलचं नाव आहे 66ची माणसं. तर कसे आहात सर्वजण? मस्त आहात ना? मी पण मस्त आहे. तर आजचा वार आहे गुरुवार. तर देवपूजा वगैरे झाली बरं का माझी आत्ता. तर मला एक कमेंट आली होती की देवघर कुणाचं आहे, आणि तू तर बोलली होती आधी जुन्या मालकाचं होतं वगैरे. तर हे देवघर माझंच आहे. आणि ते दोन फोटो होते ना, ते घरमालकाचे होते. देवघर माझंच होतं. आणि मी, तुम्हाला वाटतं बाबासाहेबांचा फोटो वगैरे नाही, तर माझं असं स्वप्न आहे डायरेक्ट नवीन घरामध्येच मी ते फोटो घेणार आहे. गौतम बुद्धांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, आणि एक आहे स्वामी समर्थांचा, श्री स्वामी समर्थांचा फोटो घेणार आहे. हे एक माझं स्वप्न आहे. मी ते नक्की नवीन घरी गेल्या पूर्ण करणार आहे. तर हे देवघर माझंच आहे. आणि प्रत्येकाची इच्छा असते कोणत्या देवाला मानायचं आणि कोणाला काय, हे आपल्यावर असतं. तर परत कमेंट करायला येऊ नका वगैरे. तर असो. तर आजचा वार आहे गुरुवार. तर आता इथं आलो आहे आम्ही राहायला. आणि तुम्हाला सांगते, मला इथं अजून एवढं काही करमत नाही बरं का. म्हणजे सवय नाही. आम्ही 8 वर्ष कामोठ्यामध्ये होतो आणि इथं मला अजून करमत नाही. मी असे सॅड गाणे ऐकले ना, जुने व्हिडिओ आले ना, मला एवढं रडायला येतं, एवढं रडायला येतं. आणि काय सांगू, म्हणजे मला इमोशनल आहे मी जास्त. मला लगेच रडायला येतं आणि ह्यांच्यासमोर रडते. आणि मग ते काय करते, ह्या मुलींना बाहेर ठेवलं ना, ह्यात मैत्रिणी होते, प्रांजलच्या मैत्रीण. आणि तुम्हाला सांगते, म्हणजे ज्या मुली आहेत त्या, म्हणजे आपल्याला माहिती नव्हतं, कारण मला असं वाटलं नाही का सगळे मराठी शेजारी असतील, पण मराठी नाही, ते म्हणजे मोमेडियन आहे. तर असं कोणती पण असो, माझा स्वभाव असं आहे, मला काही वाटत नाही कुणी पण असो. पण कसं इथे सगळे मराठी आहेत, त्यांना तेवढंच एक घर आहे. तर त्यांना पण ते अनकम्फर्टेबल वाटते, म्हणजे ह्या बिल्डिंगमध्ये राहायला. त्यांना म्हणजे आम्ही जेव्हा नवीन आलो तेव्हा आम्हाला सांगत होते काही गोष्टी वगैरे. तुम्ही आता काही जास्त बोलत नाही कारण तो विषय नाहीच आहे. आता आम्हाला पण इथे थोडी ना कायमचं राहायचं आहे. आम्ही थोडं, आणि ते मेन गोष्ट त्यांचं स्वतःचं घर येते आणि त्या तिच्या मैत्रिणी झालेल्या आहेत. तर कधी कधी नाही का मला हे वाटतं थोडंसं, नाही का, पण असं करू नाही. पण व्हिडिओ पिक्चरमध्ये असं दाखवू देतात, त्याच्यामुळे मला नाही का मन हे होतं. पण माझं तसं काही नाही. मी त्या पुरी दिवसभर घरीच असतात, माझ्यापाशीच असतात त्या दोघी पण. आज पहिल्या ती प्रांजल त्यांच्या घरात गेली. तर हे बघा, हे कसं चढतं, हे बघा स्पायडरमॅन बघा कसं चढतंय बघा. अगं पडशील, अगं ते बघा दिवसभर हेच चाललेलं असते. अगे पडायचं का तुला? कसं करते बघा. आणि पडले ना, हात तुटला ना, मला काही सांगू नको बरं का. मग हे बघा, देवा रे देवा, लक्ष ठेवा, पडू नकोस. हे बघा असं चढती खिडकीवरती, भीती वाटते पडायची. तर असो. आणि तुम्हाला एक सांगते, जे इथं रूम घेत आहे ना करंजाडेमध्ये, तुम्हाला सांगते विमान घरावरूनच जाते. विमान आहे ना, ते घरावरनं जातं. आणि एवढा प्रचंड आवाज येतो त्या विमानाचा. कुणी राहत असेल तर त्यांना माहिती, एवढा लय आवाज येतो करंजाडेमध्ये. आणि आम्ही नेमकं तिथं रूम घेतलंय ना, तिथून एकदम घरावरूनच विमान जातो, रोज दिसतं आम्हाला जाताना. आणि एवढा आवाज असतो ना, लय मोठा आवाज असतो, भीती वाटते. जे नाही का हृदयविकाराचे पेशंट आहेत त्यांच्यासाठी डेंजर आहे. कारण मला पण भीती वाटते, कारण ना माझं हृदय असं धग धग रात्रीचं जर गेलं ना, आणि आपण निवांत झोपलेलं असतो ना, इथं कसं तरी होतं असं धग धग असं. तर खरंच म्हणजे आता इथं सगळं म्हणजे जे सेक्टर आहे ना, R3 R5 पूर्णपणे म्हणजे, तर ना फॅन बंद केलं की गरम होते. म्हटलं व्हिडिओ चालू म्हणून फॅन बंद केला, आणि दिवा पण लावलाय, तर त्याच्यामुळे मी फॅन बंद केला होता. आणि पण गरमायला चालू झाला, अजून पाऊस चालूच झाला नाही. तर एवढा प्रचंड आवाज येतो ना, काही सांगूच सोय नाही कुणी असेल. आणि इथं ना आता सर्व म्हणजे हाऊसफुल झालेलं आहे. एकही बांधकाम वगैरे कुठं काही चालू अजिबात नाही, सगळं भरलेलं आहे. फक्त जे पलीकडची साईड आहे ना, R1 R2, ते आता भरायचं काम चालू आहे. पण ही साईड पूर्णपणे अशी सगळे राहायला आलेले आहेत. आणि आता ज्यांचे स्वतःचे घरं असतील, कुणी भाड्याने असेल, त्यांचं काही नाही. पण नाही का, विमान एकदम डेंजर आहे बाबा, डेंजर. मला तर एवढं नवीन एवढा त्रास झाला आणि कसं तरी व्हायला लागलं मला. ते बोलले काय नाही होत, काय नाही होत, कारण आपल्याला एवढी सवय नसते ना तर आवाजाची. तर झोपल्यानंतर, आणि एवढे 10:30च्या पुढं बंद होतात, पण रविवारचं असले ना 11पर्यंत चालू असतात विमान. असं डेंजर आवाज येतो का नाही. तर चला, मला तर खिचडी बनवायची आज आहे, मला उपवास. कपडे धुवायचे मला, अजून कपडे धुवायचे ते. तर तुम्हाला होम टूरचा पण व्हिडिओ द्यायचा आहे, पण काय करू,
देईन मी, करायचं आहे जरा चांगलं पाहिजे ना. तर थांबा, आता मला पप्पांचा फोन येतोय, कारण पप्पा ते गेलेले आहेत गावाला. तर काय म्हणतात बघू द्या, मग परत आपण लवकर भेटू. खिचडी खायची मला, शेंगदाणे ठेवलेत भाजायला, कपडे वगैरे सर्व झालेत धुवून. पुरी गेलेत खाली खेळायला, ते आता खाली जातात खेळायला. कपडे वगैरे झाले सगळे, इथे सुकायला पण मस्तपैकी जागा आहे बघा इथं असं केलेलं. तुम्हाला होम टूरचा व्हिडिओ येईनच, किती छान घर आहे तुम्हाला दाखवून नंतर. कसं काय नाही, जसं आधी होतं तसंच, यात काही बदल नाही आहे, पण छोट्या छोट्या गोष्टी आहेत तुम्हाला दाखवून नंतर. आता पप्पा बोलले होते येणारे म्हटले मुंबईला, आणि आता काय माहिती काय करते. त्यांचं गहू घेऊन येणार होते, मला बोलले तुला ना ताई गहू घेऊन येतो म्हटले, कारण लय हे चाललंय. काय म्हणते तुम्हाला, आज माझा एक सगळं खर्च यायचं कसं काय मी मॅनेज करते तो व्हिडिओ आज मी शूट करेन, उद्या तो नक्की पोस्ट करेन. आणि आज साडी घातली ना, त्याच्यामुळे मला व्हिडिओ काढू वाटत नाही, तर नाही काढू वाटत नाही, तर मग मला बोर होतं. मॅक्सीवर जर असले ना मात्र कंटाळच येतो. तर त्याच्यामुळे हे तर हे किचन बरं का, किचनला मस्तपैकी टाईल्स वगैरे आहे. तर मला सगळं साफसफाई करायची बरं का. वरचं आहे ना ते थोडंसं घाण झालंय, मग ते साफसफाई करायचे, कारण ना लय काय आहे. पण आता कसं आल्यापासून माझं हे चाललंय, तर मग व्हिडिओचे शूट होते, ते प्रमोशनचे होते, ते करायचे. आता स्प्रे तर आलेला आहे आपल्याला, आता तो स्प्रे मारून करेन मी. आता काय माहिती पप्पा कधी येतात काय येतात. आणि आता ना आज उपास आहे, गुरुवार तुम्हाला माहिती आहे. आता मी महिना झालं मी उपास पकडते, म्हणजे 4-5 गुरुवार झालेत माझे, 5-6 झालेत माझ्यामध्ये. जसं आम्ही रूम बदलली ना त्या दिवशीच माझा पहिला गुरुवार होता, त्या दिवशी मी पकडलेला पहिलाच गुरुवार होता. ज्यावेळेस आम्ही रूम बदलली होती तेव्हापासून मी पकडते. आणि पण काय झालं, गुरुवार पकडायची पण माझी काही सेवाच नव्हती, देवपूजा वगैरे नव्हती होत, काहीच नव्हतं. तर म्हटलं आज निवांत, तर कुंकू वगैरे लावले, तर दिवा वगैरे लावला, आणि मग झालं आता सगळं. अजून मला भांडे घासायचे, आणि मग झालं सगळं काम ना. खाऊन पिऊन नंतर मग भांडे घासून, कारण सगळे एकाकटी. अजून मला यांना भाजी बनवायची, चपात्या केल्या आहेत. त्यांचं काय नाही, त्यांचं काय असते टमाट्याची चटणी असली तरी ते आवडीने खातात, बाकी काय नाही. तर बघा रूम घेताना आता सगळे तर बुकिंग झालेले आहेत, पण विमानाचा त्रास प्रचंड आहे. कोणी राहत असेल आसपास तर त्यांना माहिती असेल, घरावरनं डायरेक्ट विमान जाते. आणि आम्ही जिथं रूम घेतली तिथं म्हणजे समोरूनच दिसतं जाताना, पण ज्या इकडल्या साईडचे आहेत ना विमान जिथून जातं तिथून डायरेक्ट घरावरनंच जाते, सगळ्यांच्या घरावरनं दिसत असेल माझ्या मते. असं वाटतं आपल्याला इकडंच विमान होतं आणि हे आपल्या बिल्डिंगवरून कसं दिसतंय असं वाटतंय, पण ते कसं जाते काही माहीत नाही, त्याचा रूट कोणता आहे. पण जाताना आपल्याला घरावरून दिसतं आत्ता, आणि आपण जर पलीकडच्या रस्त्याने असताना असं वाटतं अरे हे तर इथून चाललं, मग आपल्या घरावरून कसं दिसतं, असं कन्फ्यूज आहे सध्या तरी. तर असं भारी वाटते, विमान हे येतंय दिसतंय घराच्या वरतून दिसतंय, पण त्याचा आवाजाचा त्रास प्रचंड आहे बरं का. तर चला, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. व्हिडिओ उद्याच्या व्हिडिओमध्ये किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये. चला बाय बाय. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा.